संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी तिसऱ्या दिवशी जोरदार युक्तिवाद केला। सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची भूमिका आणि पक्षाच्या घटनेवरून आयोगाच्या अधिकारांवर जोरदार हल्ला चढवला। राजकीय पक्षात फूट पडली तो पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं याचा अधिकार हा निवडणूक आयोगाकडे असतो, पण शिवसेनेच्या प्रकरणात विधिमंडळात पडलेली फूट ही राजकीय पक्षातली फूट समजली आणि त्या आधारे आयोगाने चुकीचा निर्णय घेतला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विधिमंडळ गटात फूट पडली होती, ती राजकीय पक्षात नव्हती असंही कपिल सिब्बल यांनी नमूद केलं। निवडणूक आयोगाने कसा हा चुकीचा निर्णय घेतला आणि पक्ष शिंदेंच्या ताब्यात दिला याचा घटनाक्रम सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला। दरम्यान आजची सुनावणी पार पडल्यानंतर उद्या दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।